सांगा, शासन प्रशासन महानगरपालिका काय आपली मांग आहे? आमची मांग एवढीच आहे की आम्हाला वेळेला पगार द्यावा, आमच्या घरातली मिळती वेळेला, आम्ही कर्मचारी काम करतात त्याचं काहीतरी घरातली विचार बी करायला पाहिजे, त्यांच्या घरातल्या कुटुंबाची करायला पाहिजे. कुटुंब कसं खाणार, कसं राहणार. 5 वर्ष बी कोर्ट कचेरी खेळून आम्ही कशी तरी लागली ड्युटी. आता ड्युटी करणार माणूस ड्युटीला जाणार तर ते घरातलं बरोबरी बी करायला पाहिजे ना. 6-6 महिने पगार नाही, काय नाही. सर्व लोक येऊन घरात तोडाताडी करायल्यात. आमच्या कर्जबाजारी झालो. कुठपर्यंत कर्जबाजारी व्हावं. घरामध्ये आमदनी नाही, लेकरं शिकायला आहेत, आम्ही भांडे घासून खाते. नाही तर लोक म्हणतात नोकरीला आहे, असे म्हणून लोक कामाला बी लाविनात. म्हणाल्यात नाही नाही तुम्ही तर कर्मचारी आहेत, कसं काम लावा, भांड्याचे काम कसं द्यावं. लोक बी भांड्याचे काम देईनात. काय करावं आम्ही, सांगा तुम्हीच साहेब. कसं जगावं जगणाऱ्यांना 6-6 महिने पगार नाही म्हणल्यावर. परभणी शहर महानगरपालिकेचा कर्मचारी आहे साहेब. मी नाल्या काढतो, उपसतो, काम करतो, हार्डनेस काम करतो साहेब. पण आम्हाला वेळोवेळी पगार नाही साहेब. हे वेळोवेळी पगार नसल्यामुळे आमच्या बायकोचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न आलाय सर. काय आपली मागणी काय? सर आमची वेळोवेळी पगार व्हावं. पुन्हा कर्जाचे लोक आम्हाला येते, व्याजावाले लोक येतात आमच्या घरी दारी सर. त्याच्यामुळे ते बायकोनं टेन्शन घेतलं, तिनुंद्राचं औषध खाल्लं. आमची एकच प्रयत्न आहे की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, एवढंच करा. बाकी काय नाही आमचं म्हणणं. बाकी काय आमचं, आम्ही कर्मचारी, आम्हाला कोणी हार्डनेस काम करतो आम्ही, आमच्यासाठी तरी तुम्ही प्रयत्न करा की थोडस तरी. आमचे तरी काय आहे ना, आम्हाला बी जीव आहे, आम्हाला बी लेकर आहेत, आम्हाला बाळ आहेत, आम्हाला शिक्षण आहे, आम्हाला सगळं. लेकरायचं शिक्षण, प्रत्येकाचं शिक्षण, प्रत्येकाला गोष्ट लागते का नाही. रोजचं जनजीवन कसं जगायचं, काय दवाखान्यातच काढायचं. जीव घाताची औषधं दिलेलं याचं नेमकं कारण काय? फक्त पगारीसाठी आहे सर. पगार आमची वेळोवेळी होत नसल्यामुळं तिचं ते अपघात तिनं केलेलं आहे ते सर. एकच वेळ आहे की कारण ते पगार आमची भेटत नाही वेळोवेळी. पगारीचं असं झालंय साहेब की काय सांगा तुम्हाला. वेळोवेळी पगार नाही, वेळोवेळी पगार नाही. वेळोवेळी आम्ही भांडतो, तिथं आमचे मेडिकल निघत नाहीत, आमचे डीलर निघत नाहीत. तिथं गेलं की त्यांना काय नगरपालिकाचं गेलो ते साहेबाला बोलायला गेलो की ते आस्थापनाला बोला जाऊ, कुणाला तरी बोलावं आम्ही. आयुक्त साहेब काय म्हणलं तुम्हाला? काहीच नाही. आयुक्त साहेब बी काय करत नाही, कुणीच काय करत नाही साहेब या टायमाला. आता सध्याला उपायुक्ताला भेटा तर ते म्हणते जा तिथं गेली फाईल, जा तिकडं जा, असं बोलणं यांचं साहेब. आता ही आत्मघाती जर मेली असती तर माझ्यावर इल्जाम आला असता, मी कुठं जेलामध्ये असतो आज. हा, कारण काय हेच आहे ना की बाबा, कारण कसं असल्यामुळं तुम्ही कुणीतरी आहेत का नाही. तुम्ही आमचे दैवत आहे, आमचे तुमच्यासाठीच आम्ही बोललेलं. बाबा आमचे घरचे आज मेली असती समजा, त्यांचे लेकरावर पळतपार कुणी केला असता. तुम्ही करता का? प्रशासन नाही करू शकत. 1 रुपया देत नाहीत ते. रुपया नाही. आज मरायलेत लोक तरी ते रुपये देणं. तर असं ही घटना अशी झालेली साहेब, दुसरं काहीच नाही.